ऐका ना, आज आपण बनवणार आहोत खूपच मऊ, स्पंजी आणि झटपट तयार होणारा चना डाळ ढोकळा. हा ढोकळा इतका हलका आणि चविष्ट लागतो, की एकदा बनवला ना तुम्ही वारंवार बनवाल एवढी सोपी रेसिपी आहे आणि तेवढं चविष्ट सुद्धा आहे. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. बनवायला अतिशय सोपी आहे, झटपट बनून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी ना आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे. तर त्याच्यासाठी बघा एक बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकी चना डाळ ॲड करायची आहे. 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. छान हाताने घासून आपल्याला 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर बघा इथे मी डाळ छान धुवून घेतलेली आहे. आता याच्यातलं पाणी काढून घेऊया. आता याच्यामध्ये दुसरं छान पाणी ॲड करायचं आहे. 2 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता ही डाळ आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायची आहे. तर बघा रात्र झालेली आहे आणि डाळ खूप छान भिजलेली आहे. एक डाळ तोडून बघितली तर छान इझिली तुटत होती डाळ. म्हणजे डाळ आपली छान भिजलेली आहे. तशी तर 4 ते 5 तासात पण डाळ खूप छान भिजते चण्याची. डाळ भिजलेली आहे. आता पॉटमध्ये ॲड करून घेऊया आणि छान अशी एकदम बारीक स्मूथ असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी पूर्ण डाळ ॲड केली. त्यानंतर पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. मिक्सरला लावून दळून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एकदा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला लावून, पण याच्यात थोडंसं पाणी कमी वाटत होतं. म्हणून इथे परत पाववाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. आणि परत एकदा मिक्सर लावून छान असा रवाळ पेस्ट करून घेतलेला आहे. तर बघा डाळीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता दुसरं बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बॅटर ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे. इथे पूर्ण बॅटर काढून घेतल्यानंतर पॉटमध्ये परत मी थोडंसं पाणी ॲड केलं. खूप जास्त नाही, पाववाटी इतकंच पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यातलं पूर्ण बॅटर आपल्याला धुवून याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. वेस्ट केलं नाही पाहिजे. आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं आणि ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी बॅटर ठेवून घ्यायचं आहे. तर सकाळ झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान बॅटर तयार झालेलं आहे. बॅटर छान फर्मेंटेशनसाठी डाळ सकाळला भिजवायची आणि सायंकाळला दळून घ्यायचं म्हणजे फर्मेंटेशन खूप छान होते. एकदम जाळीदार बॅटर तयार होते. तर बॅटर तयार झालाय, फेटून घेतलं, बाजूला ठेवून घेतलेलं आहे. आता एक सिंपलचं वाटण तयार करूया. 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. अर्धा इंच इतकं आलं घेतलंय. छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. तर बघा मिरची आणि आल्याचं पेस्ट तयार झालेलं आहे. आता आपल्याला बॅटरमध्ये चवीनुसार अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. आलं आणि मिरचीची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे आणि पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे. तर हळद ॲड करताना दाखवणं विसरली आहे. त्यासाठी परत दाखवून देते बघा. पाव चमचा इतकीच हळद ॲड करायची आहे आणि परत एकदा हा बॅटर व्यवस्थित सगळं एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी बॅटर छान फेटून घेतलं. खूप जास्त फेटायची गरज नाही. फक्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बॅटर व्यवस्थित फेटून झाल्यानंतर बाजूला ठेवून घेतलेलं आहे. आता स्टीमर तयार करायचं आहे. त्यासाठी एक मोठी कढई किंवा पातेलं तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घ्या. त्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. एक स्टँड ठेवायचं. इथे मी डबल स्टँड ठेवलेला आहे. झाकण लावायचं. 5 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं म्हणजे छान स्टीम तयार झाली पाहिजे त्याच्यामध्ये. जोपर्यंत आपला स्टीमर तयार होतो तोपर्यंत आपण इकडे ज्या प्लेटमध्ये सेट करणार आहोत ना, ढोकळा शिजवण्यासाठी ठेवणार आहोत ते सुद्धा रेडी करायचं. त्याच्यामध्ये तेल लावायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. हाताने लावा किंवा ब्रशने लावा, पण व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर इथे बघा बॅटर घेतलेलं आहे. बॅटरमध्ये 1 मोठा चमचा भरून तेल ॲड करायचं आहे. टेबलस्पूननी 1 टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे. जर छोटा चमचा असेल तर 2 चमचे तेल ॲड करून घ्या. व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इनो ॲड करायचं आहे इथे. तर मी 1 पाऊच घेतलेला इनोचं पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे आणि पटकन 1 ते दीड मिनिटामध्ये आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचं. खूप जास्त वेळ जर आपण याला फेटत राहणार ना, तर याच्यातली पूर्ण एअर निघून जाते आणि ढोकळा एकदम फ्लफी तयार होत नाही. तर बघा बॅटर पूर्ण इथे मी फेटून घेतलेला आहे. आता जो मोल्ड किंवा आपण प्लेट तयार करून ठेवलेली आहे तेल लावून, त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे बॅटर. तर बघा इथे मी पूर्ण बॅटर भरून घेतलेलं आहे आणि आता लगेच हे शिजवण्यासाठी ठेवणार आहे. तर थोडंसं आपण याला एक लेवलमध्ये करून घेऊया. आपला स्टीमरसुद्धा रेडी झालेला आहे. खूप छान स्टीम तयार झालेली आहे. 5 मिनिटापर्यंत स्टीम करून घेतलेलं आहे फुल गॅसवर. आणि आता लगेच आपला केक टिन ठेवून घ्यायचा आहे किंवा ज्या प्लेटमध्ये तुम्ही सेट केलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 15 मिनिटं पूर्ण झाले. 15 मिनिटानंतर आपण इथे बघून घेऊया. एक टूथपिक घ्यायची, टोचून बघायचं. क्लीन निघाली की समजायचं आपला ढोकळा शिजून रेडी झाले. नाही जर क्लीन निघाली तर परत 5 मिनिटापर्यंत हे शिजवून घ्यायचं आपल्याला. तर बघा क्लीन निघाली आहे. ढोकळा छान शिजून रेडी झालेला आहे. आता आपण बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. तर बघा ढोकळा पूर्णपणे इथे गार झालेला आहे. आता आपल्याला हे कट लावून घ्यायचं आहे. तर बघा इथे माझं लक्षच नव्हतं कट करत असताना आणि थोडंसं मी इकडे-तिकडे कट करून घेतलेलं आहे. पण ज्यावेळेला पूर्ण ढोकळा काढला ना, त्यावेळेला दिसायला छान दिसत होतं. पण तुम्ही असं करू नका. छान व्यवस्थित कट लावून घ्या.
तर बघा इथे मी पूर्ण ढोकळा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आडव्या बाजूने आधी कट करायचं, त्यानंतर उभ्या बाजूने कट करून घ्यायचं आणि कॉर्नरने सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचं किंवा सोडवून घ्यायचं. तर बघा इथे आपला पूर्ण ढोकळा कट करून झाला तर मी तुम्हाला दाखवून देते. बघा किती स्पॉन्जी, किती छान जाळीदार ढोकळा बनून तयार झालेला आहे. आता लगेच आपल्याला एक तडका बनवून घ्यायचा आहे. त्याआधी आपण सगळा ढोकळा ना सेपरेट करून घेऊया. म्हणजे जो आपण तडका बनवणार आहोत ते सगळं व्यवस्थित सगळीकडे सारखा लागेल. त्यासाठी एक गॅसवर पॅन ठेवायचा. एक सिंपल तडका बनवून घेणार आहे मी. त्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. 3 हिरवी मिरची मधून कट करून आडवी कट करून घ्यायची आहे. ते सुद्धा 1 मिनिटापर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा. त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता ॲड करायचा. वरून झाकण लावायचं म्हणजे याच्यातलं तेल बाहेर उडणार नाही. आणि आता आपल्याला हा तडका लगेच गरमागरम तडका आपल्याला ढोकळ्यावर ॲड करायचा आहे. तर बघा आपला ढोकळा किती छान दिसतोय. वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, छान गार्निशिंग करायची. त्यानंतर वरून तडका ॲड करायचा आहे. तर बघा इथे मी तडका ॲड करून घेतलेला आहे. सगळ्या बाजूनी सगळ्या ढोकळ्यावर व्यवस्थित तडका ॲड करायचं आणि बघा इथे मी काय करणार आहे, तडका व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून परत ज्या केकटीनमध्ये आपण शिजवलो ना, त्याच केकटीनमध्ये हा पूर्ण ढोकळा ॲड करायचा आहे आणि त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो तेल आहे तडक्याचा, तो पूर्ण ढोकळ्यावर व्यवस्थित लागेल. चवीला खूप अप्रतिम लागते अशा पद्धतीने जर करून घेतलं तर. तर बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि इथे तुम्हाला मी एक ढोकळ्याचा पीससुद्धा तुटवून दाखवलेलं बघा किती छान जाळीदार स्पंजी ढोकळा बनून तयार झालेला आहे. आता सिंपलशी चटणी बनवते ढोकळ्यासोबत खाण्याकरिता. तर एक मुठभर इतकी कोथिंबीर धुवून ॲड करायची आहे. त्यानंतर 2 हिरवी मिरची, 1 चमचा दही, 1 चमचा साखर, पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि एक ढोकळ्याचा पीस ॲड करायचा आहे. तर बघा ही चटणी जर बनवत असाल ना, खरं सांगते तुम्ही जास्तीची बनवा. एवढी टेस्टी लागते ना ढोकळ्यासोबत खायला, अप्रतिम लागते. तर बघा हे मी मिक्सरला न वाटून घेतलेलं आहे, पण व्यवस्थित बारीक झालं नाही. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये, एक पाववाटी इतकं आणि मिक्सरला एकदम स्मूथ अशी चटणी इथे बारीक करून घ्यायची आहे. तर चटणी रेडी झालेली आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता लगेच मी तुम्हाला ढोकळा आणि चटणी कशी सर्व्ह करायची ते दाखवते. तर बघा गरम-गरम ढोकळा त्याच्यात मस्त अशी चटपटीत चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी, एकाच रेसिपीमध्ये 2-2 रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला की नाही? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.